दिंडोरी तालुका येथे जाहीर मोर्चाचं आयोजन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडारपूरकर यांच्या आदेशानं नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष गुलाब थेटे यांच्या अध्यक्षतेखाली संजय दोंदे महाराष्ट्र उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनानुसार दिंडोरी तहसील कार्यालयात दारूबंदी तसंच तहसील कार्यालय कर्मचारी वैद्यकीय अधिकारी ग्रामसेवक तलाठी हे गावावर राहत नाहीत म्हणून जनतेला मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतंय। अवैध व्यवसाय, तालुक्यातील नागरिकांना उपलब्ध न होणाऱ्या शासकीय सुविधा, तलाठी गावात राहत नसल्यानं याबाबत तसंच गावोगावी पाण्याची टंचाई, शैक्षणिक बाबी इत्यादी अशा विविध मागण्यांसाठी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आलंय। यावेळी लातूर, अमरावती, धुळे, जळगाव, मुंबई, येवला, संभाजीनगर, धाराशिव, पुणे, परभणी अशा विविध भागातील पदाधिकारी उपस्थित असून युवा नेते पृथ्वीराज पाटील, अनिल भाऊ देसले, सुनील जी जाधव, राणीताई राणे देसले, सनाताई शेख, दीपक मंडलिक, निर्मलाताई लोणारे उपस्थित होते। सदर मोर्चा यशस्वी व्हावा म्हणून ग्रामीण अध्यक्ष गुलाबराव थेटे, तालुका अध्यक्ष प्रवीण गवारे, संपर्क प्रमुख संजय बाबा गवारे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष योगेश भाई ननावरे आणि महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय दोंदे, माधव खाबिया, सुरेश सुराशे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष संदीप अवधूत, सर्व सहकारी पदाधिकारी यांनी प्रामाणिकपणे काम केलं असून मोर्चाची सुरुवात मातोश्री कृषी पर्यटन निळवंडी रोड या ठिकाणावरून सुरू झाली आहे। प्रथमतः महाराष्ट्र राज्याचे स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज तसंच भारतीय संविधानाचे जनक महापुरुष परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार पुष्प अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली। तहसील कार्यालयात तहसीलदार यांना निवेदन देऊन सर्व मागण्या तात्काळ पूर्ण कराव्या अशी विनंती अखिल भारतीय संघर्ष समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांच्यासह सर्व जिल्हा, तालुका, राज्यस्तरीय पदाधिकारी यांनी केली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी नितेश ताडगे, वणी।